नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये स्वामीनाथन सर सारखं फोन करून अद्वैतला विचारत असतात, कुठपर्यंत आले डिझाईनचं काम, तुमच्या डिझायनरने व्यवस्थित मी सांगितले तसे डिझाईन बनवले की नाही, आता आपला खूप मोठा प्रोजेक्ट आहे, मला खूप आशा आहे तुझ्याकडनं, असं तो बोलत असतो. आणि अद्वैत म्हणतो, हो सकाळपर्यंत रेडी होतील, तुम्ही काळजी करू नका, नक्कीच तुम्हाला मी चांगले डिझाईन देण्याचा प्रयत्न करेल. आता तो कलाला विचारतो, कला म्हणते मला थोडा वेळ हवा, असं म्हणत ती खाली निघून जाते. आणि जेवणाच्या टेबलवरतीही तो खूप आशेने कलाकडे पाहत असतो. कला तिचा निर्णय कधी सांगेल म्हणून तिच्याकडेच पाहत असतो. तिला विचारतोही पण ती उत्तर देत नाही. लगेचच रोहिणी म्हणते, हिने जर डिझाईन दिले तर खूप मोठं जास्त काम त्याचं होईल, पण आपल्याला आता असा प्रयत्न करायला हवा की त्याचं कामच झालं नाही पाहिजे. बघ ना मम्मा, तो किती प्रयत्न करते पण कला मात्र खूप भाव खाते. मला तरी वाटतंय कला त्याला डिझाईन बनवूनच देणार नाही. रोहिणी म्हणते तिने द्यायलाच नाही पाहिजे, जर तिने दिला तर तिचं ऑफिसमधला वावर जास्त वाढत जाईल, तोच तर आपल्याला नको आहे ना. इकडे सरोज चिडते की माझा मुलगा तुला इतक्या वेळापासून विचारत आहे तरीही तू किती भाव खात आहे, हो किंवा नाही असं पटकन उत्तर देऊन टाक ना, त्याला का ताटखळत ठेवले, नाही तर त्याला दुसरी डिझायनर बघायला. मग तो म्हणतो, नाही दुसरी डिझायनर बघणं एवढ्या वेळात शक्य नाही, कला तुला डिझाईन द्यावंच लागेल, आपल्या चांदेकर पेढीसाठी तरी, आबांसाठी तरी. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी विचार करते आणि थोड्या वेळाने तुझ्याशी मी बोलते, असं म्हणत ती त्यावेळेला उत्तर देत नाही. मग रूममध्ये गेल्यानंतर अद्वैत तिला फायनली विचारतो, प्लीज आबांच्या इज्जतीसाठी, आबांनी खूप मेहनत करून ही पेढी उभारली आहे, आबांसाठी तरी उत्तर दे ना. तिथे मात्र तिथे छळायचा एकही पॉईंट सोडत नाही. त्याला खूप आडेवेडे घेते, खूप भाव खाते, त्याला काहीच उत्तर लवकर देत नाही. तो मात्र आता खूप चिडतो, तुझ्याशी इतका वेळपासून बोलतोय, तू का एवढी भाव खाते, हो किंवा नाही आता मला फायनल सांग, नाही तर मला दुसरी डिझायनर नक्की बघावे लागेल, नाहीतर हा कॉन्ट्रॅक्ट गेला तरी चालेल. ठीक आहे मी असं म्हणतो आणि मी निघतो, असं म्हणत असतो. लगेचच कला त्याला हाक मारते आणि सॉरी मी जास्तच भाव खात आहे, मी तुला डिझाईन बनवून देईल, फक्त आबांसाठी, आबांच्या पेढीचं नाव इतक्या सगळ्या लोकांसमोर वाया नको जायला, त्यांचं नाक नको कापायला. मग ठरल्याप्रमाणे कला सगळ्या डिझाईन रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर तयार करून ठेवते. सगळ्या जशा हव्या होत्या तशा डिझाईन ती सुंदर बनवते. आणि मग इकडे रोहिणी मात्र भाव खात असते की आता आपण असं करायचं की कलाने ज्या डिझाईन बनवल्या आहेत त्या बदलायच्या आणि ऐन टायमाला दुसऱ्या डिझाईन ठेवायच्या. आपल्याला हा त्यांचा जो प्लॅन आहे ना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा, तो फेल करायचा आहे. तिने वेगळ्याच डिझाईन त्याला आणून दिलेल्या असतात. ऑफिसमध्ये गेल्यानंतर यांची आदलाबदली कशी करायची आता ते तू ठरव. मग राहुल म्हणतो, हे माझ्या बाया हात का काम आहे, मी असं करून टाकेल. त्याच्या मम्माला म्हणतो, काळजीच करू नको. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये स्वामीनाथन सर येतात. त्यांना डिझाईन हवे असतात. ते मग तिथे बोलत बसतात. अद्वैत सानिकाला फोन करतो आणि सानिकाला सांगतात की लवकर डिझाईन वगैरे घेऊन ये, सरांना बघायचे आहे. ती डिझाईन सेंड करत असते. त्याच वेळेला तिथे राहुल जातो. तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो. सरांनी माझ्याकडे डिझाईन द्या असं सांगितलं आहे. तेव्हा मात्र तिला मागच्या वेळेला काय झालं आहे ते आठवतं आणि ती त्याला नकार देते. तेव्हा तो तिच्यावरती खूप चिडतो, पण ती म्हणते, नाही सरांनी मला सांगितलं आहे, मी काही देणार नाही. त्याचा हा प्रयत्न फसला. इकडे अद्वैतकडे तिने योग्य मेल पाठवून त्यावेळेला त्या डिझाईन सगळ्या नेऊन पण तिने स्वतःच दिल्या. स्वामीनाथन सरांनी त्या सगळ्या डिझाईन स्वतः चेक केल्या आणि जशा मला हव्या होत्या ना तशाच आहे ह्या, कॉंग्रॅच्युलेशन, आता आपण आपला पुढचा कॉन्ट्रॅक्ट सही करू शकतो, असं म्हणत नवीन डिझाईनच्या त्या आणखी काहीतरी आयडिया शोधा, म्हणजे आपल्याला खपही वाढवता येईल, असं म्हणून तो नवीन दुसरा प्रोजेक्ट देणार आहे असं सांगितल्यानंतर सगळे घरातले खुश होतात. आता पुढच्या मीटिंगसाठी सगळे घरातले आणि त्यांचे सिनियर्स वगैरे तिथे येतात आणि स्वामीनाथन सरांनी त्यांचेही काही लोक पाठवलेले असतात. ते म्हणतात, इतक्या सगळ्या डिझाईन काढल्या पण सगळ्या खूप एक्सपेन्सिव्ह आहे, महागड्या आहे, गरीब माणूस या डिझाईन घेऊच शकत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, चांदेकरांच्या पेढीचं खूप मोठं नाव आहे, असलं तसलं काम करतच नाही चांदेकर. तेव्हा मात्र कला म्हणते, मलाही ही गोष्ट पटते की सामान्य व्यक्तीला परवडतील अशा, त्यांच्या खिशाला परवडतील अशा डिझाईने आपण बनवायला हव्या. 1 ग्रॅम सोन्यात जर अशा डिझाईन आपण दिल्या लोकांना तर. अद्वैत मात्र तिच्यावर चिडतो, अति आगाऊपणा जिथे तिथे करायचं नाही, जिथे तिथे तू नाक खूप असलेलं मला चालणार नाही, असलं काहीही इथे होणार नाही. आबा त्याच्याकडे पाहतात. राग येतो, इतक्या लोकांसमोर घरच्या सुनेचा असा अपमान करायचा नाही. खरं तर मला कलाने जी युक्ती सुचवली आहे ती खूपच आवडली आहे. खरंच जर सामान्य व्यक्तींना परवडेल अशा भावामध्ये आपण डिझाईन त्यांना दिली तर आपला खप नक्कीच वाढेल. मला ना ह्या कलेक्शनचं नवीन जे काही आहे ना ते सगळं काम आता कलाकडे द्यायचं आहे असं ठरवलं मी आणि त्या कलेक्शनला कला आविष्कार असं नावही द्यायचं आहे.
आता हे सगळं सरोजने ऐकलेलं असतं. सगळेजण घरी मीटिंगमधनं येतात. सरोज मात्र आबांना सांगते, आबा तुम्ही जे काही निर्णय घेतला आहे तो मला अजिबात पटलेला नाही. या फडतूस मुलीला आपल्या कंपनीत एवढा भाव. पण आबा म्हणतात, हे बघ तुला पटो किंवा न पटो, पण आता ते जे काही कलादालन आहे ते कलासाठीच आहे. कला आविष्कार कलानेच चालवायचा. तिनेच तिथे निर्णय घ्यायचे, काय करायचं ते सगळं तिनेच ठरवायचं. तिच्यासाठी एक कॅबिनही तिथे आबांनी बनवायला सांगितलेली असते. रोहिणी सरोजच्या मागे मागे येते आणि म्हणते, हे बघ मी तुला जे काही सांगत होते ते पटलं ना. अगं कला अक्षरशः नाद बनवून बसली आणि आद्वैत घर जावईसारखा जावई झाला आहे. त्याचा अपमानही आबा करायला लागले आहे. तुलाही जास्त भाव राहिला नाही आता. कंपनी जवळजवळ तिचंच वर्चस्व वाढत चाललं आहे. तू ना आत्ताच विचार कर तिला कसं घराबाहेर आणि कंपनीतनं बाहेर काढता येईल. नाहीतर बघता बघता त्यांची मुळे इतकी खोल जातील की ते आपल्यालाच बाहेर उखाडून टाकतील. काय वाटतंय तुला, असं रोहिणी सरोजला सांगते. सरोज मात्र आपली हलक्या कानाची. तिला जे काही रोहिणी सांगते ते पटत असतं आणि खरंच जर तसं झालं तर नको, असं व्हायला नको असं म्हणत ती आता ह्या सगळ्या गोष्टीतून कलाला कसं बाहेर काढता येईल याचा विचार करू लागते. आणि रोहिणीला मात्र आनंद होतो ह्या दोघींमधले भांडणांचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि लवकरात लवकर कलालाही घराच्या बाहेर आणि ऑफिसच्याही बाहेर काढायला सरोजच मदत करेल. म्हणजे सरोजच्या हाताने कला बाहेर जाईल अशी रोहिणी खुश होत असते. इकडे मात्र कला आबांशी बोलायला येते. आबा तुम्ही जी जबाबदारी दिली ती खरंच खूप मोठी आहे. माझ्याकडनं ती पेलवेल का. आबा तिला म्हणतात, हे बघ तुला देवी आईचं वरदान आहे. देव तुझ्या पाठीशी आहे. तू आता नवनवीन कामांना सुरुवात कर. घराच्या चार भिंतीत अडकून राहू नको. सरोजसारखी एकदम मोठी भरारी घे. मोठी कंपनी तुझी तू पुढे चालव. मी तुझ्या पाठीशी आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आबांच्या आशीर्वादाने कला आता नवीन कामाला जोमाने सुरुवात करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं सगळे काम आवरते आणि संध्याकाळी काय काय तयारी करायची सगळं काही ती अंजूला सांगते आणि मग तिची ऑफिसला जायची वेळ होती. आबांनी सांगितल्याप्रमाणे ती आता ऑफिसला जाणार रोज. मग ती जात असताना रजनी तिला कौतुकाने सांगते, बेस्ट ऑफ लक. इकडे ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर स्वामीनाथन सर आलेले असतात. त्यांना जे काही 1 ग्रॅम सोन्याचा जो दागिना घडवणार आहे त्याचं फार कौतुक वाटते. ते म्हणतात, खरंच युक्ती फार छान आहे आणि त्याला आता बघू लोक काय प्रतिसाद देत आहे. लवकरच मी ते लॉन्च करणार आहे असं म्हणत ते नवीन कॉन्ट्रॅक्ट सहीही करतात आणि त्याचं सगळं आता इथून पुढे कला बघणार असंही अद्वैत स्वामीनाथन सरांना सांगतात. मग ते म्हणतात, खरंच तुमचं कौतुक. घरामध्ये तर आहेच आहे तुमचं, आता ऑफिसमध्येही तुमचं वावर असणार. खरंच तुम्ही दोघं आजा हंसोच्या जोड्यासारखे आहे. जिथे जाल तिथे यशच घेऊन याल. कलाही त्यांना खूप छान आभार मानते आणि मग तिच्या कॅबिनमध्ये जाते तर तिथे पाहते राहुल बसलेला असतो. राहुलला ती सांगते, तू इथे काय करत आहे. राहुल तिला म्हणतो, तुझी लायकी नाही तुला एवढं स्थान द्यायची, कॅबिन द्यायची. त्याचा खरं तर अधिकारही तुला नाही. तुझ्यासारख्या फडतूस मुलींना इथे कसली आली जागा गं. तुझं आपलं घरचं घर सांभाळायचं, भांडी घासायची. तेव्हा मात्र कला त्याला चोख उत्तर देते आणि आबांनी जी जबाबदारी दिली आहे ती स्वतः पार पडणार. इथून पुढे ह्या ऑफिसमध्ये काय हलणार काय डुलणार हे माझ्या मर्जीशिवायच होईल असं सांगत त्याला ती बाहेर हुसकावून देते. इकडे मात्र त्याचा संताप होत असतो. ह्या कलाची लायकी नसताना तिला इतकं मोठं स्थान आबांनी कंपनीत दिले. आता इकडे सरोजचे कान भरण्यासाठी रोहिणी पण येऊन बसलेली असते. रोहिणी तिला म्हणते, बघ तुझ्या ज्या सुनांनी जी आयडिया काढली आहे त्याचं स्वामीनाथन सरांनीही लॉन्च काढले म्हणे. खरंच आपलं चांदेकरांचं नाव बदनाम होईल. पण ती म्हणते, नाही जे काही चालू आहे ते खूप चांगलं चाललं आहे. त्याला लोक चांगले प्रतिसाद देत आहे. तेव्हा तू माझे कान भरायला इथे येऊ नको. इकडे ऑफिसमध्ये जी घडलेली हकीकत असते तो राहुल घरी येऊन त्याच्या आईला सांगतो. त्याच्या आईचा संताप होत असतो. काहीही कर पण तिचं नाक कापलंच गेलं पाहिजे. इकडे झालं मात्र उलटंच. इतके प्रयत्न करत असतात. कलाचा जो काही प्रयोग आहे तो इतका यशस्वी झाला आहे त्यामुळे रोहिणी आणि राहुल तोंडावच पडले. स्वतः स्वामीनाथन सर घरी येऊन आबांना कौतुक सांगतात. 1 ग्रॅम सोन्याचा इतका मोठा लॉट आपला गेला आहे आणि इतकं मोठं यश आपल्याला मिळालं आहे, काय सांगू आबासाहेब असं म्हणत तो घरी येऊन कौतुक करून पेड्याचं बॉक्स देऊन जातो. आता इथून पुढे नवनवीन कॉन्ट्रॅक्ट आपण सोबतच करायचे असं ते बोलतात आणि मग निरोप द्यायला अद्वैत त्यांच्यासोबत बाहेर जातो. अद्वैतला ते खरंच सांगतात, 1 ग्रॅम सोन्याचा जो कला आविष्कार आहे तो इतका मोठा ब्रँड बनणार आहे ना, तू पाहतच राहा. त्या ब्रँडचा वाढत चाललेला खप याचा रोहिणीचा आणि राहुलचा होणारा संताप. काय करावं म्हणजे ही मुलगी आता घरातून आणि ऑफिसमधून जाईल असं रोहिणीला झालेलं असतं. राहुल मात्र फ्लॉप गेला म्हणून ती त्याच्यावर चिडत असते. तुझं एकही पारडं काहीच कामात आलं नाही, एकही तुझी चाल कामात आली नाही. इकडे सरोजला कला आविष्कारबद्दल जे काही झालं ते अद्वैत येऊन सांगतो.
मग आता खरंच कलाबद्दल तिचाही मान बदलेल का ते पाहणं खरंच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.